आतापर्यंत गोकुळच्या निवडणुकीचा इतिहास आपण पाहिला तर सत्तेची गणित, ठरावांचे राजकारण आणि आघाड्यांची मोर्चेबांधणी याभोवती सगळी लढत फिरायची. पण आज 23 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून एक असा निर्णय आला आहे ज्याने गोकुळच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसमोर एक कायदेशीर यक्षप्रश्न उभा केला आहे. फणसवाडी तालुका भुदरगड येथील हनुमान सहकारी दूध संस्थेने थेट हायकोर्टात जाऊन गोकुळच्या निवडणुकीची पूर्ण गणिते कशी बदलून टाकली आहेत. अवसायनात निघालेली संस्था मतदानाला अपात्र ठरते या आतापर्यंतच्या गृहीतकाला या याचिकेने कसे आव्हान दिले आणि तत्कालीन दुग्ध सचिव तुकाराम मुंढे यांच्या एका तोंडी आदेशाचा या सगळ्याशी काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि गोकुळच्या राजकारणाचे अभ्यासक आतापर्यंत एकाच नियमावर ठाम होते. जर एखादी प्राथमिक दूध संस्था अवसायनात निघाली तर ती संस्था गोकुळच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी थेट अपात्र ठरते. हाच पायंडा आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये पाळला गेला होता. परंतु भुदरगड तालुक्यातील फणसवाडी येथील हनुमान सहकारी दूध संस्थेने या पारंपरिक आकलनाला सुरुंग लावला आहे. या संस्थेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये एक वैयक्तिक याचिका दाखल केली. त्यांचा मुख्य युक्तिवाद असा होता की संस्थेवर झालेली अवसायनाची कारवाई मुळात बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामुळे आमचा मतदानाचा हक्क हिरावून घेता येऊ शकत नाही. गोकुळच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या प्राथमिक दूध संस्थेने थेट हायकोर्टात जाऊन अशा पद्धतीने वैयक्तिक लढा उभारलाय. यामुळे केवळ ती संस्था पात्र ठरणार का इतकाच हा मर्यादित प्रश्न राहिलेला नाही, तर या निर्णयामुळे अवसायन म्हणजे मतदान अपात्रता या गृहीतकावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पाहूया तारकांचा खेळ आणि निर्माण झालेला तांत्रिक पेच. हा संपूर्ण वाद समजावून घेण्यासाठी आपल्याला 3 महत्वाच्या तारखा आणि त्यांमधील तांत्रिक पेच समजावून घ्यावा लागेल. चला पाहूया या तारखा नेमक्या काय आहेत. 23 जून 2026 म्हणजे आज कोल्हापूर सर्किट बेंचने हनुमान दूध संस्थेच्या अवसायनाला स्थगिती दिली. दुसरं म्हणजे 1 जुलै 2026 गोकुळ निवडणुकीसाठी पात्र दूध संस्थांना आपले ठराव दाखल करण्याची शेवटची मुदत. आणि तिसरी तारीख महत्वाची म्हणजे 3 जुलै 2026 प्रशासनाला म्हणजे सहकार विभागाला आपले म्हणणे मांडण्यासाठी हायकोर्टाने दिलेली पुढची तारीख. आता इथेच खरा गोकुळच्या राजकारणातील आणि कायद्यातील पेच निर्माण होतो. हायकोर्टाने आज म्हणजे 23 जून रोजी हनुमान दूध संस्थेच्या अवसायनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे आणि सरकार व सहकार प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी 3 जुलै 2026 ही तारीख दिली आहे. पण दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीसाठी प्राथमिक दूध संस्थांनी आपले ठराव दाखल करण्याची अंतिम तारीख आहे 1 जुलै 2026. आता पाहूया 600+ संस्थांचे भवितव्य आणि डॉमिनो इफेक्ट. कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे सुमारे 600 ते 650 सहकारी दूध संस्था अपात्र ठरवण्यात आल्या आहेत किंवा त्यांच्यावर अवसायनाची टांगती तलवार आहे. आता विचार करा, हनुमान सहकारी दूध संस्थेने घेतलेल्या न्यायालयीन पवित्र्यामुळे आणि त्यांना मिळालेल्या आजच्या सकारात्मक निकालामुळे उर्वरित 600 संस्थांचे डोळे उघडले आहेत. जर एका संस्थेला राजकीय हेतूने केलेली कारवाई म्हणून दिलासा मिळू शकतो तर आम्ही का शांत बसायचे, असा सूर आता इतर संस्थांमधून उमटू लागला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर पुढील 48 तासात या 600 पैकी आणखी 100 ते 150 संस्थांनी याच धर्तीवर वैयक्तिक याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केल्या तर गोकुळच्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटून जाईल. ही केवळ एका संस्थेची लढाई राहिली नाही, तर ही या 600 संस्थांसाठी एक नवीन रोड मॅप ठरली आहे. आता पाहूया तुकाराम मुंढे यांचा तो बहुचर्चित आदेश. आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले तत्कालीन दुग्ध सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रतिदिन कमीत कमी 50 लिटर दूध संकलन न करणाऱ्या संस्थांना थेट कारवाईचा बडगा उगारला होता. या निकषाच्या आधारे तब्बल 1320 दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश देण्यात आले होते. आणि हाच ठरलाय हनुमान दूध संस्थेच्या युक्तिवादातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. न्यायालयात हनुमान दूध संस्थेच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आला तो असा आहे की तुकाराम मुंढे यांनी 1320 संस्था अवसायनात काढण्याचे जे आदेश दिले होते ते लेखी स्वरूपात नव्हते किंवा त्यासाठी कोणतेही अधिकृत परिपत्रक काढले गेले नव्हते.
हे आदेश केवळ एका व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान तोंडी स्वरूपात देण्यात आले होते. केवळ एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधील तोंडी सूचनेच्या आधारे शेकडो संस्थांना अवसायनात काढणे, त्यांचे अस्तित्व संपवणे आणि त्यांना मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणे हे कितपत न्यायाचे आहे, हाच मुद्दा आता पुढे आलाय. आता पाहूया सहाय्यक निबंधकांबद्दलची हायकोर्टाची निरीक्षणे. सहाय्यक निबंधक दुग्ध यांनी ज्या एकतर्फी पद्धतीने 644 सहकारी दूध संस्थांना अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता, त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अत्यंत कडक शब्दात फटकारले आहे. न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत, जी सहकार विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हायकोर्टाने नोंदवलेली 4 प्रमुख निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत. पहिले आहे सखोल चौकशीचा अभाव. या संपूर्ण प्रकारात अवसायकांनी कोणतीही कायदेशीर किंवा सखोल चौकशी केलेली नाही. केवळ वरवरच्या माहितीच्या आधारे संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरे आहे दूध पुरवठ्याचा चुकीचा निकष. केवळ एखाद्या संस्थेचा दूध पुरवठा काही कारणास्तव कमी झाला म्हणून त्या संस्थेला थेट अवसायनात काढता येत नाही. सहकारी कायद्यात तशी तरतूद नाही. तिसरे निरीक्षण म्हणजे नैसर्गिक न्यायाचा अभाव. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दूध संस्थांना आपले म्हणणे मांडण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी कोणतीही संधी दिली गेली नाही. चौथे आणि महत्वाचे निरीक्षण म्हणजे राजकीय हेतू. संपूर्ण कार्यवाही पाहता ही निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन आणि आगामी गोकुळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली घाईघाईची कारवाई दिसून येते. या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आले आहे. अवसायनाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर संस्थांच्या पाठीमागे सहाय्यक निबंधक दुग्ध यांनी परस्पर गोकुळ दूध संघाकडून काही माहिती मागवली आणि संस्थांना अंधारात ठेवून त्या माहितीचा आधार घेत थेट अवसायनाचा आदेश दिला. या कारभारावर हायकोर्टाने अत्यंत तीव्र आक्षेप घेतला असून हा 644 संस्थांना खूप मोठा दिलासा मानला जात आहे. आता पाहूया कायदेशीर फौजपाठ आणि राजकीय गणिते. हा इतका मोठा कायदेशीर लढा हायकोर्टात लढला कसा गेला हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हनुमान सहकारी दूध संस्थेच्या वतीने कोल्हापूर आणि मुंबईतील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट S.S. पटवर्धन आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. त्यांनी प्रशासनाचा एकतर्फी कारभार आणि तुकाराम मुंडे यांच्या तोंडी आदेशांमधील त्रुटी कायद्यासमोर इतक्या अचूकपणे मांडल्या की कोर्टाला अंतरिम स्थगिती देणे भाग पडले. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने ॲडव्होकेट मनीष पावळे यांनी आपली बाजू सांभाळली. तर फणसवाडीच्या हनुमान दूध संस्थेने उचललेले हे पाऊल आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला कलाटणी देणारे ठरणार आहे. 1 जुलैची ठरावाची मुदत जवळ येत आहे आणि 3 जुलैला कोर्टाची पुढील सुनावणी आहे. या दरम्यानच्या काळात सहकार विभाग काय पावले उचलतो आणि उर्वरित 600 संस्था कोर्टाची पायरी चढतात का, यावर गोकुळच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटते? कोर्टाच्या या निर्णयामुळे गोकुळ निवडणुकीत सत्ता बदल होणार का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.